राम राम. आपण सर्व भक्त भगवंताची भक्ती करतो. भगवंताचे आपल्यावरती फार उपकार आहेत. आपण भगवंताचे ऋणी आहोत. परंतु आपण भक्तांनी भगवंताची एवढी भक्ती करावी, भगवंताची एवढी सेवा करावी, भगवंताचं एवढं कार्य करावं की भगवंत आपल्या उपकाराच्या ऋणामध्ये राहतील. रामचरितमानसमध्ये प्रसंग आहे, केवटाचा प्रसंग येतो. रामचंद्र प्रभू, सीतामाता आणि लक्ष्मणाला ज्यावेळेस गंगा पार करायची होती त्यावेळेस केवट म्हणाला, प्रभू मी तुमचे अगोदर चरण धुतो आणि मग पुढे तुम्हाला सोडतो. केवटाने रामचंद्र प्रभूचे चरण प्रक्षालन केलं, तीर्थ घेतलं, स्वतः घेतलं, कुटुंबाला दिलं आणि आपल्या पितरांना पण अर्पण केलं, म्हणजे पितराचा पण उद्धार झाला. जेव्हा त्यांनी सर्वांना गंगा नदीच्या पलीकडे सोडलं तेव्हा रामचंद्र प्रभूंनी सीतामातेने दिलेली मुद्रिका केवटाने देण्याचा प्रयत्न केला, परंतु केवटाने घेतलं नाही. केवट म्हणाला, प्रभू ज्यावेळेस तुम्ही 14 वर्षानंतर परत याल त्यावेळेस तुम्ही जी भेट द्याल ती मी स्वीकारेन, असं केवट म्हणाला. केवटाने काहीच मागितलं नाही. अशाच प्रकारे किंवा ह्याच्यापेक्षा जास्त सेवा हनुमंतरायाने श्रीरामचंद्र प्रभूची केली होती, भक्ती केली होती आणि कार्य पण केलं होतं. रामचंद्र प्रभूचा ज्यावेळेस राज्याभिषेक झाला आणि रामचंद्र प्रभूंनी सर्वांना निरोप दिला, काही ना काही भेट दिल्या आणि सर्वांना पाठवणी केली, परंतु हनुमंतरायाला रामचंद्र प्रभूंनी काहीच भेट दिली नाही. रामचंद्र प्रभू म्हणाले की हनुमंतरायाचे माझ्यावरती, माझ्या कुटुंबावरती, माझ्या घराण्यावरती एवढे उपकार आहेत की त्या उपकाराची परतफेड मी करूच शकत नाही, कितीही केलं तर मी करू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे हनुमंतरायाच्या उपकाराच्या ओझ्याखाली मी राहू इच्छितो. त्याचं ऋण माझ्या डोक्यावरती घेऊन मी जगण्याचा प्रयत्न करेन आणि त्याच्या ऋणामध्ये राहीन, असं रामचंद्र प्रभूंनी हनुमंतरायाला सांगितलं. ह्या हनुमंतरायाच्या भक्तीची ही पोचपावतीच होती. म्हणून भक्तांनी प्रभूचं, भगवंताचं भक्ती करावी, सेवा करावी, कार्य करावं, परंतु भगवंताकडे काहीच मागू नये. आपण जेव्हा भगवंताकडे काहीच मागत नाही, सेवा करूनसुद्धा, भक्ती करूनसुद्धा, कार्य करूनसुद्धा, त्यावेळेस भगवंत आपले ऋणी होऊन राहतात. अशा प्रकारची भक्ती भक्तांनी करावी. जय सियाराम.